बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार तर पहिला तर गोलंदाज मागवरती गोलंदाज टीम सोनेश्वर निवी या संघाच्या माध्यमातून अजिंक्य गोलंदाज मागवरती दाखल झालेत. पहिला बॉल फुलटो सडबा बॅटन सेटला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे वेगानं बॉलचा पाठलाग करतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल राहिलाय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय पहिलाच बॉलवर सुरागच्या बॅटमधनं हा चौकार. पंचांना विनंती करूयात की आपण निर्णय कळवायचा. इथे मात्र कॅमेरेमध्ये हा क्षण काही त्या क्षणानं आपण ऑन फील्ड डिसिजन घेणार आहोत. इथे मात्र पेअर डिलिव्हरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. एक बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला जाणार आहे. एक बॉल 4 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल वरती फुलटोस बॉल वरती आक्रमण चढवलं सुराग दाभाडेनं चौकार त्याच्या बॅटमधून आला. सुराग चांगल्या फॉर्ममध्ये या सीझन मध्ये पीएनपी चषक मध्ये त्यांना बॅटिंग चांगली केली. त्यानंतर दावीर चषक मध्ये सुद्धा या सीझन मध्ये चांगली बॅटिंग सुरागची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणखीन एक फुलटोस बॉल वेगानं हाताळला गोलंदाज अजिंक्यनं क्षेत्ररक्षक मिड ऑन रिजनला संकेत शिंदे बॉल वरती आले अडवतील फेकतील. तद्वर इथे मात्र एक सिंगल अर्षित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं 5 धावा या धावफलकावरती आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर केला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आलेत. झेल इथे मैदानाच्या आतमध्ये दान केले का विस्फोटक विध्वंसक फलंदाज आयुष्याचा एक सिंगल या बॉल वरती आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला. एक चौकार सुरागच्या बॅटमधून आले. 2 बॉल त्यानं फेस केलेत. 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. कोलवर टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आलेत. संकेत शिंदे अडवतील फेकतील तत्वर कोणतीही धाव इथे अर्षित केली जाणार नाहीये. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड स्थिरावतो. स्कोर कार्ड वरती धावा 6 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना टीम खारापटी हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. जिथे पहिलं मांडा पॉवर प्लेचं षटक अजिंक्य हाताळतात. अजिंक्यच्या अगेन्स्ट हल्ला चढवलाय. सुरागला बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. सुरागच्या बॅटमधनं हा ब्लास्ट 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलका
मिळाला बॅटची आउटसाइड एज घेण्यात येते. फ्लॅशलिपचा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला, ऍडवल फेकेल तत्वरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळाल्यात. 13 या आकड्यावरती सुराग दाभाडेनं 5 बॉल फेस केले. एक षटकार तर एका चौकाराच्या मदतीनं 12 अंकावरती तो सध्याच्या घडीला खेळतोय. आयुष चांगली साथ दिली आहे. एक बॉल फेस केला, एक बॉल वरती एक धाव. आयुष सुद्धा बॅटमन आली आहे. चला स्पीडअप घ्यायचं टीम सोनेश्वर निवी संघ. आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. पहिली 4 षटकं या अवघ्या 20 मिनिटांच्या आतमध्ये संपुष्टात आली पाहिजेत. याकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करायचं आहे. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम सोनेश्वर निवी या संघाच्या माध्यमातून संकेत शिंदे गोलंदाजी मागवरती दाखल झालेत. पहिले षटक हाताळला अजिंक्यने धावा खर्च केल्या तब्बल 13. त्यानंतर संकेत गोलंदाजीला आलेत. पॉवर प्लेचे हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र 30 सेकंदच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. जिथे डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती सुराग दाभाडे सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल अडबा बॅटन ऑन साइडला आक्रमण चढवलंय. बॉल निघून चाललाय दूरवरचा. हा सुरागचा वार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 18 माफी असावी 19 या आकड्यावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. 19 धाव फलकावरती आल्यात. पहिल्याच बॉल वरती संकेत शिंदेचं स्वॅगचे स्वागत केलं सुराग दाभाडेनं. त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग या सीझन मध्ये धावेर चषक मध्ये आपण पाहिले. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा हकदार सुद्धा सुराग दाभाडे राहिला. पीएनपी चषक मध्ये बेस्ट विकेट कीपर म्हणून तो ठरत असताना आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचे छाप उमटवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 18 धावा या सुराग दाभाडेच्या बॅटमधून सध्याच्या घडीला आल्यात. संघाची धावा संख्या 19 धावा. गोलंदाजी मार्कवरती संकेत यावेळी सलक्या तर स्टेअर केलं. पण मध्ये क्षेत्ररक्षक अविनाश बॉल वरती येतील, अडवतील, फेकतील. तत्वर इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा संख्या 20 अंकावरती जाऊन पोहोचती आहे. चांगलं बॅटिंग सुराग दाभाडे. 7 बॉल 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 271च्या स्ट्राईक रेटनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अटॅकिंग इंटरन तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुद्धा पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची कट. त्यानंतर क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आलेत, अडवतील, फेकतील. तत्वर इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा संकेत शिंदे गोलंदाजी मार्कवरती सातत्याने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल वरती षटकार आला. षटकार आल्यानंतर कमबॅक सुद्धा अगदी तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय संकेत शिंदे या गोलंदाजानं. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटन सेटला शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाहीये. एसटी रक्षक मैदानाच्या आतमध्ये चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याचा फायदा उचलला खारापटीच्या दोन्ही बॅट्समन. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. पहिल्या 4 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या संकेत शिंदे या गोलंदाजानं. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला टीम खारापटी या संघाच्या माध्यमातून सुराग आणि आयुष या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे सडपा पाटणा सेटला खेळत होतं. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला. क्षेत्ररक्षकाचा वैध घेण्यात आला. डॉटबॉलचा इशारा आंबासनाच्या माध्यमातून केला जाईल. डॉटबॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा 22 या आकड्यावरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळाल्यात. या षटकातील हा शेवटचा बॉल. संकेत शिंदे पुनः गोलंदाजी मार्कवरती दाखल. बेगवान बॉल बॅटची कट. स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यांना टिपलाय झेल. संपलाय फलंदाज आयुषचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. आयुष बॅक टू डग आउट. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळते. पहिल्या विकेटची खऱ्या अर्थाने खूप सारी गरज होती टीम सोनेश्वर निवी या संघाला. आणि विकेट सध्याच्या घडीला संकेत शिंदेने प्राप्त केली. 6 बॉल त्याने हाताळले. 9 धावा त्याने खर्च केल्या. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. चला टीम मीटिंग नकोय. टीम सोनेश्वर निवी संघ थोडस कोणी सहकार्य करा. टीम मीटिंग नकोय. नवीन बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 दैवत पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. दैवत पाटील आणि सुराग दाभाडे सध्याच्या घडीला हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आला. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. स्कोर कार्ड वरती धावा
या सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. 22 या गडावरती 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने षटक क्रमांक 1 हाताळला, 13 धावा खर्च केला. पुनश्च अजिंक्य पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील वेगाचे बादशाह अजिंक्य. 8 बॉल 20 धावसंख्येवरती खेळत असणारा सुराग सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आहे. यावेळी 6 बॉल टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर वेगाला बॉल निघून गेला. क्षेत्ररक्षकाचा वेध घेण्यात येईल. लेगबायचा इशारा येतो. लेगबायच्या इशाऱ्याचा स्कोर कार्ड 1च्या मदतीने पुढे सरसावेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या 23 या आकडावरती जाऊन पोहोचते. dreamscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून अजून सुद्धा एकंदरीत विचार केला तर 4 वाजून गेलेत आणि अजून सुद्धा व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व व्ह्यूअर्स या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने आपण हार्दिक असं स्वागत करूयात. चांगली स्पर्धा या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेत देशमुख साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सजवण्यात आली आहे. दैवत पाटील ऑन स्ट्राईक. खोलवर टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तद्वर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकडावरती. कोलवाटापाचा हा बॉल बाशिटोला बॉल अधळतोय. तदनंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 धावा या धावफलकावरती आल्यात. अजिंक्यचं या षटकामध्ये कौतुक करणं गरजेचं आहे. 3 बॉल त्यानं हाताळले. 3 बॉलवरती अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात. अगदी जर आपण पाहिलं तर या गोलंदाजाकडे वेग खूप सारा आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारायची नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून चालू आहे. 3 धावा अवघ्या त्यानं पहिल्या 3 बॉलवरती खर्च केल्यात. स्कोर कार्डवरती धावसंख्या 25. षटकातील 4था बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत. टप्पा पडला गोल्डन स्पॉटवरती. तदनंतर वेगानं बॉल निघून गेले. क्षेत्ररक्षक अजिंक्य सुटे याचा वेध घेण्यात येतो. डॉटबॉलचा इशारा अंपायर सरांच्या माध्यमातून येईल. डॉटबॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड स्थिरावे. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम बॅटिंग करत असताना खराबडी पहिल्या षटकामध्ये 13 धावा सुरागच्या बॅटमध्ये असताना पण पहिल्या. तदनंतर गोलंदाजीला संकेत शिंदे आले. संकेतने मात्र 9 धावा खर्च केल्या. तदनंतर गोलंदाजी करत असताना अजिंक्य पाटील यांना पण पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केल्यात. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिले टीम सोनेश्वर निवी या संघाला. ओपिच बॉल लॉफ्ट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. या बॉल वेगानं निघून चालाय. चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये अविनाश सागर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अडवतील, फेकतील, तत्पर धावा हर्षित करण्यात आल्यात. एक सिंगल इथे मात्र हर्षित करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा संख्या 26 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3रं षटक मार्गस्थ असताना शेवटचा 1 बॉल इथून शेष असणारा. अजिंक्य पाटीलला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये केली. टीम सोनेश्वर निवी या संघाला कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करून दिलाय. फुलटॉस बॉल अडबा बॅटनं वाढदिवसाचं गिफ्ट स्वीकारलंय. फलंदाज सुरागनं बॉलला फेकून दिलं. सीमारेषा पार येतोय सुरागच्या बॅटमधनं देखण्या दर्जेदार षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्डवरती धावा संख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मापे असावे. स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. पहिला 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहे. दैवत पाटील 3 बॉल फेस करत असताना 2 धावा दैवतच्या बॅटमधून आल्या. त्याच्या साथीला असलेले सुराग 3 षटकाराच्या मदतीने एका चौकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 11 बॉल मध्ये 27 धावा या सुरागच्या बॅटमधून आल्या. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्या भेटीला. एका बाजूला टीम वागेश्वर रोड विपक्ष लढत असताना सनी 11 वर्से या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस साठी याल त्यावेळेस आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. चला टीम मीटिंग नकोय. लगेचच मॅचला आपण सुरुवात करूयात. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आतिश आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग सुराग दाभाडे
एकंदरीत जर विचार केला तर 245च्या स्ट्राइक रेटने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 11 बॉल मध्ये 27 धावा या सुराग दाभाडेच्या बॅटमधून आल्यात. अजून सुद्धा जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय अजिंक्य पाटील याच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती हल्ला चढवला. पहिला 5 बॉल मध्ये तो हवे राहिला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती फुलटॉस बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण त्यानं चढवलं. आता अतिश भगत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॅटिंग मार्कवरती बॅट्समन दैवत पाटील. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला आक्रमण चढवले. बॉल हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक अविनाश सागर बॉलचा पाठला करत असताना एक सिंगल या बॉलवरती प्राप्त करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे 33 या आकडावरती. 33 धावा फलकावरती आल्या. चला टीम वागेश्वर रोड त्याचबरोबर टीम सनी 11 वर्से या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉससाठी हजर राहा. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी आतिश भगत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसताय. स्वतः गोलंदाज आतिश बॉलच्या खाली जज करतायत. जज करू शकले नाही. बॉल धरतीला दान झालाय. 2 धावा इथे हर्षित सुद्धा करण्यात आल्यात. सुराग दाभाडे सारखा एका विस्फोटक फलंदाज आला. एका सेट बॅट्समनला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलं. 2 धावा या बॉलवरती हर्षित करण्यात आला. 2 धावाच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचती आहे 35 या आकडावरती, जिथे सुराग दाभाडेच्या बॅटमधनं 12 बॉल मध्ये 29 धावा आल्यात. एक जीवनदानाच्या मदतीनं सध्याच्या घडीला तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतिश भगत गोलंदाजी मार्कवरती पुनश्च दाखल होतील. पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. सध्याच्या घडीला षटकातील 3रा बॉल. लो फुलटॉस बॉल अडबा बॅटनॉन सेटला चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं बॉलवरती आला. चांगली फेक राहिली. एक सिंगल या बॉलवरती हर्षित केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा संख्या 36 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजाची ऍक्शन पाहिली तर श्रीलंकन गोलंदाज लसित मलिंगाची आठवण इथे ताजी केली जाते. त्या ऍक्शन तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. सातत्याने या रॉ ग्रामीण क्रिकेटमध्ये निवी संघासाठी खेळत असताना चांगले कामकाज आतिश यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं. या बॉलवरती दैवतच्या बॅटमधून एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचते 37 या आकडावरती. 37 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात, जिथे आतिश भगतने या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिले. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 4 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्यात. सध्याच्या घडीला सुराग दाभाडे बॅट्समन ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॉल निघून चालला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुरागचा बॅटमन येतो हा मोठा फटका. आलाय षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकडावरती. सुरागच्या बॅटमधनं 14 बॉल मध्ये 36 धावा आल्यात. चांगले बॅटिंग या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सुराग दाभाडे याच्या नावे राहील का? पहिला 5 बॉलचा या षटकामध्ये खेळ संपला. 11 धावा या षटकामध्ये आतिश भगतनं खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल. यावेळी समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बादशाह रडारमध्ये बॉल आला नाही. टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल निघून गेला. षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात आलाय. पहिला 24 बॉलचा खेळ. 24 बॉलच्या समाप्तीनंतर 43 धावा या धाव फलकावरती आहेत. चला टॉस साठी पुनश्च विनंती करूया. टीम वागेश्वर रोड विपक्ष लढत असताना सनी 11 वर्से आपल्याला बॉल चॉईस सुद्धा करायचे. त्याच बरोबरीनं आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा अपडेट करायची आहे. त्या कारणाने आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स कडे दाखल व्हा. टीम वागेश्वर रोड आणि सनी 11 वर्से. षटक क्रमांक 5 वर तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती संघाचा कॅप्टन, संघाचा सरसेनापती अजिंक्य सुटे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजिंक्य सुटे षटक क्रमांक 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुरागने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केल्या. 4 षटकाराच्या मदतीनं एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला. 15 बॉल मध्ये 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सध्याच्या घडीला दैवत पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजिंक्य सुटे ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये टीम सोनेश्वर निवी या संघाला ते लीड करतात. षटक आता मात्र त्यांच्या हातामध्ये सुपूर्द झालाय. पहिलाच बॉल ओव्हरपिच समोरच्या दिशेनं दैवतच्या बॅटमधून हा मोठा फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दैवत ऑन द फायर आल्यात. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतो. स्कोर कार्डवरती धावा 49 या कडावरती जाऊन पोहोचतात.
49 धावा सध्याच्या घडीला फलकावरती आहेत. अजिंक्य सुडे याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला दैवत पाटील 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीने 49 धावा या सध्याच्या घडीला फलकावरती आहेत. षटकातील हा दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेट. यावेळेस कोलबटापाचा हा बॉल बॅक टू ड्राईव्ह सुद्धा गोलंदाज बॉल वरती आलेत. अडवला बॉल अडवतील फेकतील तत्वर इथे धाव अर्चित करण्यात येते. कोणती धाव या बॉलवरती अर्चित करण्यात आली नाही. या डॉटबॉलचा इशारा ऑफिशियल संप्रेषणाच्या माध्यमातून आला. डॉटबॉलच्या मदतीने स्कोर काढता 49 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. षटकातील हा तिसरा बॉल. ओव्हर पिच बॉल लॉप केला. फटका फसला. बॉल हवेमध्ये. अजिंक्य सुटे बॉलच्या खाली जज करू शकले नाहीयेत. पुन्हा बॉल धरतीला दान झाला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त करू शकली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा संख्या जाऊन पोहोचते 50 धावा या धावफलकावरती. टीम खारापटी या संघाच्या. आता मात्र संघाचा खऱ्या अर्थाने तारणहार सुराग दाभाडे बॅटिंग साठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 15 बॉल 36 धावा त्याच्या बॅटमन आल्यात. अजून सुद्धा 3 बॉल आहेत. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सुद्धा कंप्लीट करू शकतो बॅट्समन सुराग दाभाडे. 50 धावा दाफलकारती. षटकातील हा चौथा बॉल. कोलबटापाचा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यशस्वी सुद्धा राहिला. सुरागच्या अगेन्स्ट डेथ ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू हाताळणं अशक्य असतं आणि त्या क्षणाला शक्य करून दाखवलंय अजिंक्य सुटे या गोलंदाजानं. डडबॉलला डडबॉलच्या मदतीने स्कोर पुन्हा थांबलं. 50 धावा धावफलकावरती आला. कोलबटापाचा हा बॉल म्हणजे हेलिकॉप्टर केला डीप मध्ये प्रोडक्शन. एक सिंगल कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक वेगाला बॉलवरती आले. चांगली फेक होतीये. विकेट इथे मात्र सॅक्रिफाइस करावी लागते. दैवत पाटील हे फलंदाज बाद झालेत. दैवत पाटील 8 बॉल 11 धावा करत असताना मैदानाच्या बाहेर परतले. चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. नवीन बॅट्समन बॅटिंग साठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. टीम खारापटी या संघाच्या माध्यमातून अल्पेश पाटील हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. या इनिंग मधील पूर्वार्धाच्या खेळामधील एक शेवटचा बॉल असणारा. 17 बॉल 37 धावा. सुराग दाभाडेच्या बॅटमन आल्या. 4 षटकार तर एका चौकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या षटकामध्ये अजिंक्य सुटेनं चांगली गोलंदाजी केली. एक षटकार पहिला बॉल वरती आला दैवत पाटीलच्या बॅटमन. परंतु त्यानंतर कमबॅक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तितक्याच ताकदीने त्यानं करून दाखवला. आणखी कोलबटापाचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल निघून गेला. बॅट्समन सफल झाले होते. त्यानंतर अगदी शरीरापासून दूरवर ठेवलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम खारापटी संघानं बनवल्या 10.20 मदतीनं 51 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणाऱ्या टीम सोनेश्वर निवी संघाला 52 धावांची आवश्यकता असणार. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. या विकेट शिसाई स्पोर्ट्स ब्रँड अंबॅसेडर त्याचबरोबरीनं व्हॉइस ऑफ नेटिव्हली कल्याण प्रथमेश ठाकूर सरांना ऐकूयात. धन्यवाद. तत्पूर्वी टॉस लढे विनंती करूया. टीम वागेश्वर रोड विपक्ष लढत असताना सनी 11 वर्षे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस लढी प्रेझेंटेशन बॉक्स कडे दाखल व्हायचं. चला खारापटी संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. टीम सोनेश्वर निवी संघ. या कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात प्रथमेश ठाकूर सरांना. धन्यवाद.
Wageshwar Road won the toss and they elected to ball first. मित्रा बॉल चेक करून द्यायचं वागेश्वर रोड. तर लगेच मॅचच्या दिशेने 52 धावांचं टार्गेट, 52 धावांचं लक्ष्य आहे. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय हवाई यात्रेवर, पहिल्याच बॉलवर स्विच हिट करत असताना षटकार. कडक कडक फटका पडवायला संकेतच्या बॅट मधनं भव्य षटकार आलाय. चौकार असेल. षटकारानंतर चौकाराला पुढे सरसावत बॉलर्स बॅक खेळलाय. मिड ऑन मधून मागे लॉंग ऑफ मध्ये, मिड ऑफ मधून मागेला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकात एकच धाव आपल्याला पाहायला. धावसंख्या 11 वर. वागेश्वर रोड विपक्ष सन 11 वर्से नेक्स्ट मॅच. सध्या आपण पाहतो नेव्ही विरुद्ध खारापटी ही मॅच. आता विनाश असे स्ट्राईकवर 11 झालात पहिल्या 3 बॉल मध्ये. 52 लक्ष्य आहे, म्हणजे आता 41 करायच्या 27 चेंडू मध्ये. ऑफ करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. सुरागला आपण पाहतो यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. हलकीशी अपील आणि 1 चेंडू शिल्लक असेल. सुराग 2 चेंडू माफ करा. सुराग वेळ नाही आताकडे आपल्याकडे ग्रुप मीटिंग घेण्याचा कोणत्याही प्रकारचे, त्यामुळे प्लीज विकेट दिलेले. सव्वीस चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 26-41. नवीन फलंदाज करण आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्क वर पुन्हा एकदा अल्पेश ऑन साइडला वळवलाय. बॉटमॅनच्या साह्यानं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहतोय. एकच धाव असेल. सिंगल धावसंख्या पुढे सरकेल 12 वर. 1 चेंडू शिल्लक. 25 बॉल 40 धावा. 25 चेंडू 40 धावांचं इक्वेशन आहे. वेग घेऊ नका. सुराग प्रत्येक बॉल नंतर ही सूचना देणं चांगलं वाटत नाही. ऑन साइडला बघण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रेगला चेंडू. एकच धाव मिळेल. षटक पहिल्या षटकानंतर 13 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तळणारे 4 षटक आणि 4 षटकांमध्ये 39 ची गरज.
पाहतोय. चोवीस चेंडू आणि 39ची गरज. 24-39 समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. सोनेश्वर निवी 52चा पाठलाग आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पाटील. स्टॉपर सुरू आहे. बकासूर तेरा धावा. 39 लक्ष आहे. ऑफ करायचा होता. मागे आला चेंडू. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये 22. 38 अजूनही करायचं. 23 चेंडू मध्ये 38ची गरज आहे. तेवीस 38ची गरज. 23 बॉल मध्ये. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न आकाश पाटीलचा देखील आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल तर डॉट. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 52चं टार्गेट आहे. 22 बॉल मध्ये 38 करायच्यात. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1 खर्च केली आकाश पाटीलनं देखील. फटका चांगला. बॉलर्स बॅक खेळलेत. पुन्हा एकदा आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव असेल. सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतो 15 वर. धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2 आल्यात. सुराग बघा प्रत्येक बॉल नंतर आता आपले खेळाडू एकत्रित येत आहेत. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऑलरेडी आपण पाहिलं तर जवळपास 5 वाजायला आलेत. 4:45 झालेले आहेत. यावेळेस देखील आपण पाहतो सुराग धावलाय पुन्हा वेगानं आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण होईल. बॅकअप दूर आहे. सिंगल धावसंख्या पुढे आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 वर. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू शिल्लक 20 मध्ये करायचं 36. 20-36 समीकरण असेल. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. तयार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला. एकदा पूर्ण सेकंडचा कॉल मिळणार नाहीये. एका धाब्यामध्ये समाधान मानावं लागेल. 17 धाबा. 19 चेंडू आणि 35 करायच्यात. 19 चेंडू मध्ये 35 ची गरज. 19-35 समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक करू शकेल इथूनही कार आपली टीम, पण जोपर्यंत संकेत मैदानाच्या आतमध्ये मॅचचं अनुमान लावणं देखील थोडं कठीण आहे. कारण ज्या संकेतनं पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा लाजवाब फटका दाखवला तो संकेत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पुढे सरसावत खेळला. इनफिल्डच्या डोक्यावर न कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू प्रचंड वेगानं आपल्याला पाहायला मिळतो. अडवलाय. गुड फिल्डिंग. तिसरी धाव मिळेल का? हो. 3 धावा पूर्ण होतील. 1 धाव वाचवली आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अनपेक्षितरित्या पोहोचला चेंडू पर्यंत आणि अडवलं. आणि आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये एकंदरीत विजयासाठी आपण पाहतोय ती गरज आहे 32 धावांची. 18 चेंडू 32 धावा. चला सुराग लगेच 18 चेंडू आणि 32 समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वर अल्पेश आला सेकंड स्पेल मध्ये.
चला वारंवार एका सूचना करायला भाग पाडू नका प्लीज. आज देखील आपण पाहिलं तर बकासूर न थांबता धावला. 18 मध्ये 37 त्यानं बनवल्या. पुढे ससावा तेज पाठची ओ कॅच ड्रॉप. पीएमपी चषक बेस्ट विकेट कीपर आणि सुराग ताबाडीच्या हातून चेंडू निसटलाय. हे शक्यता आपण बहुधा वेळ पाहत नाहीये चित्र. बहुतांश वेळ असं आपल्याला पाहायला मिळत नाही. सुराग एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे आणि पीएनपी चषक अलिबाग इथे आपण पाहिलं त्याला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पुरस्कार मिळाला होता. सोपा सेल होता, ड्रॉप झालाय. 17 मध्ये 31 करायच्यात. बॉलर्स बॅक. पुन्हा एकदा हातांवरती ब्रश. मिड विकेटला बॉल. 2 मिळतील. हो नक्कीच. सुराग बघा पहिले अगदी थांबला होता. फलंदाजाला वाटलं की चेंडू जवळ येणार नाही त्यामुळे तो लेझी होत होता पण लगेच बघा चेंडू कलेक्ट केला आणि पटकन. म्हणून बघा खरं तर चालाक आहे, भरपूर चतुर आहे. 16 चेंडू 29 गरज. सोळा 29 समीकरण आहे. गोलंदाजी मार्क वर अल्पेश पाटील. पाटीलच्या विरोधामध्ये करणमा वाघमारेचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. वाघमारेचा बॅटमधून षटकार. लाजवाब फटका आपण पाहिला. आडवा बॅटनं हल्ला केला. आता 15 बॉल. पहिल्या 15 बॉल मध्ये उमेश सर 29 बनल्यात आणि पुढच्या 15 बॉल मध्ये आता 23 करायच्यात. पहिल्या 15 बॉल मध्ये जर 29 होऊ शकतात तर पुढच्या बॉल मध्ये पुढच्या 15 बॉल मध्ये 23 का नाही. निवी संघासाठी आपण पाहतोय समीकरण आहे. सॉफ्टवेअर खेळून काढण्याचा प्रयत्न. सुराग लगेच पोहोचलाय आणि इथे काय घडतंय. एक धाव मला वाटतं पूर्ण झाली आहे. निवी संघ उलटफेर करू शकेल का. 30 धावा झालेल्या आहेत. 14 बॉल मध्ये 22 करायच्यात. चौदा चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. चौदा बॉल 22 इक्वेशन आहे. बॉलर ट्रॅक वरती पुन्हा एकदा अल्पेश पाटील ओसाला स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. अष्टांवरती चेंडू. विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज पाहत आणखीन एक धक्का निवी टीमला आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळाली. संकेत बाद झालाय. ही इज गॉन. तर संघाचे स्वतः संघनायक अजिंक्य सुटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. सागर सोनी कडून सलगच्या 3 षटकारांसाठी अजिंक्य सुटेला 1000. निशी कर्णेकर कडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000. बाळू कुठे आहेत. बाळू कडून देखील सलगच्या 3 षटकारांसाठी 1000. सिद्धू मोरे कडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000. म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतोय जवळपास अजिंक्य सुटेला सलगच्या 3 षटकारांसाठी 4000चं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल ऑफसाइडला मनगटी साह्याने वळवला. बॉटम मिडचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये अडवलं. चेंडूला 1 मिळते. शांततापूर्वक सुरुवात अजिंक्य सुटेची आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची सांगता 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 31. 2 गड्यांच्या 3 षटकानंतर 31 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये
विजयासाठी 21 धावा. 12 चेंडू 21 धावांची गरज. मॅच काही कठीण नाहीये, पण इथून काही घडू शकतं. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. चला सुराग बकासूर. बकासूर शर्ती संपायला आला आपल्या. बकासूर अजूनही धावतोय. बॉल तयार. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका, मोठा बॅकलिफ्ट न घेतला होता. मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 मिळेल. सेकंडचा कॉल नाहीये. सिंगल समाधान मानावं लागेल. 20 करायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल 20 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 11-20 इक्वेशन 32 झालेला आहेत. खरं तर 52चं लक्ष आहे. 52चं लक्ष सर करताना आतापर्यंत 32 झाल्यात. पुढे सरसावत फटका चांगला समोर स्ट्रेट लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि दरम्यान एकच धाव मिळेल. 10 चेंडू 19 ची गरज आहे. 10-19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आजच्या राजनीती शेवटची लढत वागेश्वर रोड बनाम सन 11 वर्से मध्ये महत्वपूर्ण ती देखील एक मॅच. ओ संधी आहे. क्वीज सोडले, मैदान सोडावं लागेल. अनपेक्षितरित्या अजिंक्य सुटे होतील बा. तेहतीस 3 गड्यांचा मोबदला मध्ये 9 बॉल 19 करायच्यात. उद्या रिपोर्टिंग टाइम ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहिली मॅच आरे बुद्रुक आणि जय भवानी रोड ठीक 6:30 ला आपण रिपोर्टिंग करा. न्यू बॅटर मंगेश ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग करा. आरे बुद्रुक आणि जय भवानी रोज, कारण उद्या देखील 11 मॅचेस आहेत. त्यानंतर संघर्ष केल्याला बाय. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला. ताई विनंती वारंवार. 9 बॉल 19. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये सुराग पोहोचला आणि आता काही खैर नाही. सुराग कडून 2 कॅच ड्रॉप. सेनेचा सेनापती जर चूक करेल तर सेनेला आपण म्हणणार तरी काय. सेने का सेनापती गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी. पण सेनापती कडून जर अशा चुका होत असतील तर सेनेकडून काय अपेक्षा असेल. 8 चेंडू 18 धावा. 2 मोठे फटके. मॅच आपल्या बाजूने सोनेश्वर निवी संघ करू शकेल. मोठा फटका. मिस टायमिंग. हा देखील बॉल हवेत आणि इथे झेल टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच. पाठमोर धावत असताना आणि नक्कीच आपण पाहतोय कपिल देव यांची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि आता करायचा धावा 18 कंपल्सरी करावे लागतील, कारण पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर खारपट्टीने फक्त 2 विकेट गमावले होते आणि आता सोनेश्वर निवीचे 4 विकेट आहेत. त्यामुळे 7 बॉल मध्ये 18 कंपल्सरी. सर मॅच लवकर स्टार्ट करा प्लीज.
बॅटर्स आपण थोडं रेडी राहा. सात बॉल 18 धावा. एकच सूचना आपण वारंवार करतो त्यामुळे घरबसले प्रेक्षक देखील थोडे नाराज होतात. झोप क्रिकेट प्रेमींना कधी झोप महत्वाची नसते, त्यांना आपल्या गावाची मॅच महत्वाची असते. अजूनही आपण पाहिलं तर 100हून अधिक लोक सामन्याचा आनंद घेतात घर बसल्या. आतापर्यंत 14,000 प्रेक्षकांपर्यंत नक्कीच dreamscricket.in माध्यमातून हे सामने पोहोचले गेले. नाही आता कंपल्सरी असेल कारण विकेट जास्त कमावला. 6 बॉल मध्ये 17 कंपल्सरी करावे लागतील. 6-17 विकेट जास्त कमावलं त्यामुळे 17 कंपल्सरी करावे लागतील. या गोष्टीची नोंद घ्या. चला सुराग बकासूर सुराग स्वतः आता गोलंदाजी मार्क पर येतोय. वेळ नाहीच सुराग आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा आता. सुराग थोडं सहकार्य करा. आपण 7 वाजल्यापासून आम्ही समालोचन करतोय. आता सकाळचे 7 वाजतील. लाईव्ह टीम देखील मला वाटतंय त्यांना आता अजून 1.5-2 किलोमीटरचा 1.5 ते 2 तास ट्रॅव्हल करायचंय. आणि दरम्यान विकेटचा पदार्पण होतोय. सुरागनं विकेट मिळवले आणि दहावीर चषकामध्ये प्ले ऑफ द टुर्नामेंटचा मी का मानकरी होतो याचं चित्र स्पष्ट त्याने केलं. नवीन फलंदाज आतिश. 5 बॉल 17 धावा. 5-17चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चला न्यू बॅटर थोडं धावत या. सकाळच्या आता जवळपास 5 वाजतील. मॉर्निंग सेशन आता सुरू होईल. पहिली रजनी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा बिगुल वाजला आणि उद्या सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. सुराग 5 बॉल 17. समोरच्या दिशेने खेळले गेले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे 17ची गरज मिळाली. 1-4 चेंडू 16 धावा. मॅच इज स्टिल ऑन फॉर बोथ ऑफ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना अद्यापही सुरू आहे कारण 4 बॉल मधले पहिल्या 2 बॉल वरती जर मोठे फटके आले ना तर मात्र निवी संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. वेगवान ब्लॉक होल. सुरागनं मात्र डॉट बॉल हाताळला आणि या डॉट बॉलनं कारापटी संघाच्या बाजूने जवळपास हा सामना त्यानं खेचून आणला. 3 बॉल 16. 3 लीगल डिलिव्हरी म्हणजे 3 मोठे फटके. 3-16. पुन्हा एकदा ऑन साइडला वळला गेला क्षेत्ररक्षकात मिड विकेट मध्ये. एक धाव फंबल झालं. सेकंडचा कॉल आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होईल. दुहेरी धाव्याने धावसंख्या पुढे आता 38 वर. 2 बॉल मध्ये 14 करायचा. 2 षटकार करायला तर 12 होतील. पण आता विकेट तुम्ही जास्त कमावले त्यामुळे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी असेल. 2 बॉल 14. 2-14 आणि आता औपचारिकता शिल्लक. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. एक चेंडू 14 धावांची गरज. औपचारिकता यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे. फटका चांगला आहे पण त्याचा काय बेनिफिट होणार नाही कारण
सामना 13 धावांनी जिंकलाय. कारापटीनं 52 धावा सफलरित्या डिफेंड केल्या आणि नो डाऊट अबाउट मॅचचा हिरो. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 37 धावा कुठल्या गोलंदाजी करताना आपण पाहतो. इकॉनॉमिकल बॉलिंग देखील केली अर्थातच मिस्टर बकासूर.